नमस्कार, मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. फुगा व्हेरी गुड. हा, तुझा फुगणार आहे की नाही आज? मंडळी, तुम्हाला सांगतो, मला माझ्या मित्राचा फोन आला आणि तो मला म्हणाला की आशिष, तू तुझ्या कार्यक्रमात हे जे मायलेकरांची जोडी बोलवतोस आणि त्यांच्याबरोबर खेळ खेळतोस, हे बघून इतकं छान वाटतं. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा तो कार्यक्रम बघून आम्हाला सुद्धा असं वाटतंय की आम्ही सुद्धा आमच्या मुलांबरोबर खेळलं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे. म्हणून मी काय केलं की 2 दिवस सुट्टी टाकली आणि मी माझ्या मुलांबरोबर मस्त खेळलो. त्यामुळे काय झालं की माझी मुलं खूप छान व्यक्त होत आहेत, त्यांच्या गोष्टी मला सांगतायत आणि आमचं नातं अजून खूप छान घट्ट झालेलं आहे. मी म्हटलं, मित्रा, अरे आमचा तोच तर उद्देश आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा मन मोकळं करण्यासाठी आणि भरपूर खेळण्यासाठी आणि भरपूर बक्षिसं मिळवण्यासाठी 6 मायलेकरांच्या जोड्या इथे सज्ज झालेल्या आहेत. बघूया आजच्या भागाची कोण होते धुरंधर जोडी, जी घेऊन जाणार आहे मायक्रोवेव्ह, जी घेऊन जाणार आहे माहेरचा आहेर आणि ही सायकल. तेव्हा सगळ्यांनी पटापटा इथे यायचं. या बरं, या. हाच आनंद आणि हीच एनर्जी आणि हाच उत्साह आपल्या प्रत्येक भागामध्ये असतो. त्यामुळे ताई, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. मायलेकरांच्या साईच्या 6 जोड्या आपल्या पहिल्या खेळासाठी इथे सहभागी झालेल्या आहेत. ताई, तुझं नाव सांग बरं. मयुरी महेंद्र साळुंके. मयुरी महेंद्र साळुंके. बरं मयुरी ताई, कितवीला आहेस तू बाळा? दुसरीला. ओके. नाही, तिसरी सॉरी, तिसरी. तिसरी मध्ये गेलीस. रिझल्ट लागला. कितवी श्रेणी मिळाली? अ1. काय हुशार आहे. अ1 मिळाले. मी तर कच्या वरती कधी गेलोच नाही. बरं, तुला मोठे झाल्यानंतर काय व्हायचंय? टीचर. आणि तुला काय व्हायचं मोठं झाल्यानंतर? पोलीस. ओके. बरं, तुझा सुपर हिरो कोण आहे? शाहरुख खान. सुपर हिरो शाहरुख खान आहे? शाहरुख खान आहे. आरोही, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? डॉक्टर. अरे वा, डॉक्टर व्हायचंय. व्हेरी गुड. बरं मला सांग, तुला आई आवडते की बाबा? बाबा. अरे देवा, आई मागेच उभी आहे आता. बरं, बाबा का आवडतात? बाबा लाड करते, आई मारती. बाबा लाड करते, आई मारती. पण आई का मारती? सारखी मारती. चुकलं तरी मारती, नाही चुकलं तरी मलाच मारती. चुकलं तरी मारते, नाही चुकलं तरी मारते. मला वाटलं बाबांचा राग काढत असेल तुझ्यावर. नाही, असंच म्हणते. चुकल्यावरच मारतं, असं पण मारतं का? बोलण्यासाठी मारलं पण पाहिजे का नाही? हो, नाही, करेक्ट. बरोबर आहे. आई कशासाठी असते मग? हो आई, हो. मला नको ओरडू, मी काय नाही केलंय. ताई, त्यांचं ओरडणं आणि मारणे हे ना, हे पण आशीर्वाद समजून घ्यायचं. काय घ्यायचं? आशीर्वाद समजून. किंवा आपल्या शाळेतल्या बाई, आपले शिक्षक हे आपल्याला ओरडतात, ते आशीर्वाद असतात त्यांचे. हा, ओके रे? कारण ते आपला एक चांगल्या विद्यार्थी म्हणून घडवत असतात की नाही? ओके. हा, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. मार खायचा, मस्ती करायची, मार खायचा, काही प्रॉब्लेम नाही. पण मस्ती करत असताना कोणाचं नुकसान नाही करायचं. सारा, तुझा सुपर हिरो कोण आहे? पप्पा. ये बात है. का आई का नाही? आई मारती. आई मारते. आई कशा पायी मारते? पण चुकलं तर मारते ना. मग चांगली गोष्ट आहे की नाही ती? चुकलं की मार खायचाच. आपण तयारी ठेवायची. आज आपण चुकलोय, आई मार खाणार, आई मार देणार. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? IPS ऑफिसर. ओ बाप रे, व्हेरी गुड. मग तुझा सुपर हिरो कोण आहे? बजरंग बली. क्या बात है. हो. सियावर रामचंद्र की जय. हो, जय जय बजरंग बली की जय. ओके, व्हेरी गुड, मस्त. हो. ओळख परेड सगळ्यांची झालेली आहे. हा, त्याच्यामुळे आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. खेळाचं नाव आहे माझा काही नेम नाही. आता हा खेळ कसा खेळायचा ते तुम्हाला मी सांगतो. हा, तुमच्या समोर तुम्ही बघताय एक पांढऱ्या रंगाचा चौकोन आहे आणि एक चेंडू मी तुम्हाला देणार आहे. तो चेंडू काय करायचंय, तो चेंडू बरोबर त्या चौकोनात गेला पाहिजे किंवा त्या चौकोनाच्या जवळपास पाहिजे. ज्या ताईचा चेंडू त्या चौकोनापासून खूप लांब असेल सगळ्यांपेक्षा, ती ताई पण
पण इथे कसं आहे, तो चेंडू टाकायच्या आधी आईने म्हणजे सगळ्या ताईंनी एक एक उखाणा घ्यायचा. गाजराचा केला हलवा, गाजर घेतले खिसून खिसून, गाजराचा केला हलवा, गाजर घेतले खिसून खिसून, नवाजराव बसले रुसून, मी घेतला चाटून पुसून. बिचारा भाऊजीनं उपाशीच ठेवले, स्वतः चाटून पुसून खाल्ला गाजराचा हलवा. डायरेक्ट घरी पाठवलं की काय? महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून, सागररावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. ओके, मला वाटलं त्या ताईने गाजर हलवा केला, आता तू काय ते दुधी हलवा वगैरे करत असशील. जातेस तर कसं जाते पण तिथे जाते तर कसं जाते, हळू टाकलं तर बरोबर जाणार तिथे. ओके, तुझं नाव सांग बरं. ललिता अजित फडतरे. भाऊजी कुठल्या नावाने हात मारतात? ललिताच लले वगैरे नाही, नाही, प्रेमाने नाही ललू. मला माहिती होतं लल्लू. पेरूच्या बागेत राघू आले गमतीला, अजितरावांचं नाव घेते सख्यांच्या सोहळ्याला. ओके, व्हेरी गुड. निळ्या निळ्या आकाशात विमान चालते फास, महेंद्ररावांचे नाव घेते सर्वांसाठी खास. उखाणा घेते का मला ओरडते तेच कळलं नाही मला. मणी मंगळसूत्र सौभाग्याची खून, प्रवीणरावांचं नाव घेते चव्हाणांची सून. ओके, क्या बात है, व्हेरी गुड व्हेरी गुड. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, दिलीपरावांचं नाव घेते सुखी नांदते सासर. असं उखाणा घेतलं माझं भांडच पडलं खाली. त्या ताईला भेटायला गेली असतो तिथे. हा? आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, सगळ्यात लांब जो चेंडू आहे तो आहे प्रियाताई आणि आर्या यांचा. काय आहे चिठ्ठीमध्ये? मॅग्नेट कलर. मॅग्नेट कलर. कसं वाटते पण सारा? छान. धुरंधर जोडी होणार हो. नक्की? बोल बघू. आम्हीच होणार धुरंधर जोडी. आम्हीच होणार दुल्हन जुडी. पण आपण पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर आधी आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. काय सांगशील ताई, माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेरी माझ्या फक्त भाऊ आहे. मी लहान असताना माझे वडील वारले, त्यानंतर आईनी आणि मामांनी आम्हाला सांभाळलं. अच्छा. तिकडे मी माझ्या मनाने मामांच्या विरुद्ध लग्न केलं. ओके. त्या धक्क्यातून आमची आई नाही सावरली. आई मला बोलणार होती पण दिवाळीला, पण भाऊबीजे दिवशी तिला अटॅक आला आणि ती वारली. ती वारल्यामुळे मामा अजून काही माझ्याशी बोलत नाहीत. पण मी इकडे सुखात आहे, आनंदात आहे. माझं सगळं ठीक छान चाललेलं आहे. भाऊजी मला चांगलं सांभाळतात, त्यामुळं मला माहेरची आठवण नाही त्यांनी येऊन दिली कधी. पण माहेर म्हटलं की आत कुठेतरी एक खंत आहे. मी फक्त मामांना मी फक्त तुझ्या एक सांगेन, एक भाऊ म्हणून की 15 वर्ष झालेले आहेत तुझ्या लग्नाला. तर मला असं वाटतं की आता तुम्ही सुद्धा माफ करावं मोठ्या मनाने आणि पुन्हा एकदा ताईला फोन करावं, तिला भेटायला यावं, तुम्हाला भेटायची त्या परमिशन द्यावी आणि पुन्हा एक जे दुरावलेलं नातं आहे ते पुन्हा एकदा या माध्यमातून जवळ यावं, घट्ट व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. 2003 साली माझ्या वडिलांना कॅन्सर झालेला. त्या कॅन्सरमध्ये ते मृत्युमुखी पडले. तेव्हा म्हणजे इतका भयानक तो दिवस होता. त्यावेळेस सगळे आम्ही घरचे खचले गेलेलो. त्यावेळेस माझा भाऊ 10वीत होता. त्याला शाळा सोडायला लागली त्याच्यासाठी. त्याची खूप इच्छा होती, त्याला शिकून पुढं काहीतरी व्हायचं होतं. वडिलांच्या जागी त्यानं आम्हाला खूप सपोर्ट केलाय. माझं लग्न करून दिलं त्यानं. तो आमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे मी आता माझं लग्न झाल्यावर गेल्या वर्षी 12वीत इथं येऊन मी परीक्षा दिली.
हायस्कूलमध्ये 12वीत लग्न झाल्यावर झाल्यावर मी दिली, कारण त्याची इच्छा मला पूर्ण करायची होती, कारण त्याला शिकता नाही आलं. त्यामुळे अजून तो मला सपोर्ट करते की पुढे ॲडमिशन घे. गेल्या वर्षी दुर्दैवाने जरा माझ्यावर एक ॲक्सिडेंट झाला. ऑपरेशनमुळे मला काही परीक्षा देता नाही आली 13वीला. पण यावर्षी मी खंबीरपणे उभी राहून त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. वा ताई, खूप छान, व्हेरी गुड. आणि कौतुक आहे तुझं. आणि ज्या पद्धतीने म्हणजे मला उलट भाऊजींचं पण कौतुक करावं माझे मिस्टर पण मला खूप सपोर्ट करतात. की कधीच लग्नानंतर त्यांचं- सुद्धा तुला हे त्यांनी ती परमिशन दिलेली आहे परमिशन किंवा त्यांची ते त्यांचं कधीच असंही नाही की हे करू नको ते करू नको. खूप छान वाटलं ते तुझ्याशी बोलून. हा, आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. काय करायचंय, एका स्ट्रॉने एक कप उचलायचंय आणि दुसऱ्या स्ट्रॉ मध्ये बरोबर ठेवायचंय. असाच दुसरा पण कप उचलायचंय, तो पण असा अडकवायचा आहे. ओके, कळलंय तुम्हाला? अशा पद्धतीने जास्तीत जास्त कप तुम्ही गोळा करायचे. 1 2 3. हा, लवकर 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 लवकर. हा, हा 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 हा, व्हेरी गुड. हा, शाबास. ओके ओके ओके, वेळेची मर्यादा 2 मिनिटाची. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. ओके. वेळ संपत आलेली आहे. पाच, 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. 1 2 3 16 17 18. किती? 18. 18. 1 2 3 10 11. 18 आणि 11. 9 10 18 19 12 18. 3 जोड्या ज्या आहेत, ज्या गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये, त्यातली पहिली जोडी आहे आरुष आणि ललिताताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दुसरी जोडी आहे मयुरी आणि वैशालीताई यांची. त्यांनी 19 कप गोळा केलेले आहेत. आणि तिसरी जोडी आहे जिने 18 कपच गोळा केलेले आहेत, आरोही आणि कोमलताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 2 जोड्या मात्र बाद झालेल्या आहेत, सारा आणि रुक्सानाताई तुमची. आणि प्रांजली आणि विद्याताई यांची जोडी बाद झालेली आहे. कसं वाटतंय ताई? काय झालं? हरले. चेहरा का पडला? हरलीस म्हणून? ठीक आहे ना, त्याच्यात काय एवढं? हरली तर हरली. हरत हरतच शिकतो माणूस. हा, आणि खेळ आहे, खेळामध्ये हार जीत ही असतेच. ओके, वाईट नाही वाटून घ्यायचं. हा, मस्त छान स्माइल दे बरं. ओके, व्हेरी गुड. म्हणजे कसे वाटले आपले दोन्ही खेळ? धमाल होते की नाही? तिसरा तर त्यापेक्षाही अजून धमाल असणार आहे, अजून मजेशीर असणार आहे. पण त्याआधी सुरू करूया आपण आपला अत्यंत सुंदर भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि ह्या भागामध्ये सुद्धा सगळ्या लहान मुलांना पत्र लिहायला आपण सांगितलेले आहेत आणि त्यांना विषय दिलेला आहे. तो विषय असा आहे की शाळा नसती तर.
आणि त्या विषयावरती सगळ्या लहान मुलांनी पत्र लिहिली आणि त्यातल्या 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. त्या पत्राचं आपण आता इथे वाचन करणार आहोत. शाळा नसते तर आम्हाला वाचता लिहिता आले नसते. पुस्तकातील ज्ञान गोष्टी कविता याचे आनंद घेता आले नसता. बेरीज गणित विज्ञानाचे प्रयोग चित्रकला काही शकता आले नसते. म्हणून शाळा म्हणजे आपले दुसरे घर आहे. नवीन मित्रमैत्रिणी भेटायला आले नसते. त्यांच्याबरोबर खेळता हसता आले नसते. शाळा नसती तर मुलांच्या जीवनाला काहीच अर्थ नसता. कोणत्याही प्रकारचे ज्ञान व वळण नसते. शाळा नसती तर आम्हाला अक्षर ओळखता आली नसती. पुस्तके वाचता आली नसती. शिक्षकांचे प्रेम आणि ज्ञान मिळाले नसते. शिस्त वक्तशीरपणा आणि चांगल्या सवयी लागल्या नसत्या. म्हणून शाळा असणे खूप गरजेचे आहे. शाळा आहे तर मुलांच्या जीवनाला अर्थ आहे. धन्यवाद. तुझ्या वयाचं मी असतं तर मला इतकं सुचलंही नसतं. वक्तशीरपणा आणि अजून काय 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 शब्द वापरलेस त्याच्यामध्ये. किती सुंदर पत्र लिहिलेस. व्हेरी गुड. तुला आधी स्वतःला शाळा खूप आवडते? हो. व्हेरी गुड. आणि बाई कुठल्या आवडतात जास्त? सगळ्याच आवडतात. सगळ्याच आवडतात. ओके ताई, आज ती पत्र वाचत असताना किंवा तिने एक जो विषय दिला त्या विषयावरती तिने स्वतःची मतं मांडलेत, ते विचार ऐकून तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. इतर मुलांपेक्षा वेगळा विचार केला तिनं. ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद पण आहे. तिनं असाच विचार करून पुढं तिच्या आयुष्यात चांगलं व्यक्ती म्हणून प्रथम तिनं हे करावं, नंतर तिचं करिअर करावं असं माझी आशा आहे. वा. आणि शुभेच्छा पण आहेत तिला यासाठी. आता ही जी आम्ही पत्राची परंपरा सुरू केली आहे, एक ते खूप आई छान म्हणून आहे. तुला कसं वाटतं? पहिले पत्र पोहोचायला आठवडा 15 जायचा. तो एखादी लाईन ती खूप महत्वाची असायची. कोण वारलंय, कोणाचं लग्न आहे किंवा काय इतर असेल. पण आता ते लगेच होतंय, त्याच्यामुळे कोणालाही त्याचं महत्त्व राहिलं नाही. पत्र ह्या विषयाचं महत्त्व राहिलं नाही. या कार्यक्रमातून हे खूप छान तुम्ही राबवताय असं मला वाटतंय. थँक्यू. त्याच्यामुळे जुन्या गोष्टी नव्याने समोर येत आहेत. वा ताई, खूप छान. म्हणजे आम्ही ज्या गोष्टींसाठी खरं तर लहान मुलांना हे पत्र लिहायला सांगतो, वेगवेगळे विषय देतो, त्या मागचं कारण हेच आहे. आणि ते दोघी छान शब्दात तू मांडले. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि पत्र ऐकून सुद्धा. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. या खेळाचं नाव आहे बाटली सटॅक फुगा फटॅक. मुलांनी काय करायचंय, ही जी बाटली आहे ती बाटली फ्लिप करायची. अशी उभी राहिली की आईने काय करायचंय, एक फुगा घ्यायचाय आणि तो फुगवायचा आहे. फुगवून झाल्यानंतर त्याला बरोबर गाठ मारायची आणि तो फुगा स्वतःच्या अंगावरती फोडायचा. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये इतके तिन्हीच्या तिन्ही फुगे आणि तिन्ही वेळा बरोबर बाटली उभी करेल, ती जोडी असणार आहे विजेती जोडी. आणि सुरू करूया आपल्या या खेळाला 1 2 3 म्हटल्यानंतर. आणि वेळ सुरू होते. 1 2 3. तिची उलटीच उभी राहिली आहे. या पहिल्यांदाच बघितलं मी उलटी उभी राहिलेली आहे. ओके, दोन्ही हाताने. काय नाही होत. शाबाश, व्हेरी गुड. घे फ्लिप कर. फुगा फुगवायचा आहे. व्हेरी गुड. शाबाश. थांब. घे फुगा फुगवायला. घे दुसरा. शाबाश. हो, ओके. घे लवकर ताई. फुगा फुगव. व्हेरी गुड. तुझा फुगणार आहे की नाही हात? फुगा. ओके, हात वरती करायचा आहे. व्हेरी गुड. ताई फुगा. त्यांचं होत आलंय. लवकर. ताई लवकर अजून फुगाव. अरे फुगा बरोबर आहे ना ताई. फुगा बरोबर आहे. आजचा फुगा बरोबर आहे. फुगा. शाबाश. ये पात. जोरात. शाबाश. हात वरती करायचा आहे. फुगाव. ताई फुगा.
फुगला नाही चाल ना. तू कशी फुगत होती माहितीयेस फुगा? हे जे जिथे फुगवायचं होतं तिथे असं बोट धरलेला आणि ही अशी इकडनं फुगवते. अरे हवा आत जायला जागा तर दे की. कसं फुगल फुगा? फुगवते आपली करून चाललंय आपलं कवा धरणं. होती नव्हती तेवढी सगळी हवा जी काय त्या फुग्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करत होती. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण शेवटी खेळ आहे, खेळात हार जीत असते. आणि या खेळातून जी 3ऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे मयुरी आणि वैशाली ताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. टेबल टेनिस. टेबल टेनिस. ओके. कोमलताई तू उपविजेते ठरल्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहे म्हणजे इंडक्शन. ओके व्हेरी गुड. बॉलिंग स्पीड. ओके ओके व्हेरी गुड. आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे आरुष आणि ललिताताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि ताई तू उपमाची राणी झालेली आहेस त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटतंय ताई? खूप छान मस्त वाटतंय. वाटलं होतं तुमची नव्हतं. धुरंधर जोडी होईल? नव्हतं वाटलं पण झालं एकमेकाच्या साथीने. नक्कीच. काय काय ह्याच्यामध्ये बनवणार आहे साधू? आता बिस्किट केक खूप काही. खूप काय काय बनवणार. तर चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतोय ना आम्हाला तो खरंच खूप छान वाटतंय ताई. ताई तू हुकमाची राणी झालीस तर तुला असं कुठला हुकूम तुला इथे आता सोडावा असं वाटतं की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? 5वीला मुले इथे सर्वांनी ठेवा आणि अशा स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्या. मुलांना प्रोत्साहन द्या. त्यांच्यासोबत तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा. मुलं पण आपल्याला सपोर्ट करणार. 5वीला इथे मुलं ठेवा म्हणजे ह्या ही शाळेत आमची मराठी शाळा आहे ना म्हणून हायस्कूलला जे सर्व मुलांना पाठवतात ना त्यामुळे मुलं इथं राहिली पाहिजे. मराठी शाळेचं माध्यम वाढलं पाहिजे. हे बरोबर आहे. कारण की शेवटी आपली मायबोली भाषा माय मराठी मातृशाळा आपली हीच आहे. आपला लहान म्हणजे सगळ्या पूर्ण आयुष्याचं सुरुवात इथून होती. त्यामुळे इथं मुलं चांगली राहून चांगली झाली पाहिजेत. ओके म्हणून हां. मराठी मराठी माध्यमातच मुलं सर्व ठेवा असं 5वीला सगळ्यांना मी हे करते. वा नक्कीच हां, नक्कीच. हुकूम सोडते. नाही नाही हा हुकूम आणि पाळलाच पाहिजे. हां. आणि त्यानिमित्ताने आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा वाढल्या पाहिजेत. पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळा आहेत पण तिथे मुलांना पालकांनी तिथे ॲडमिशन घेतली पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळेत खरं तर मुलांनी खरंच पाठवलं पाहिजे सगळ्या पालकांनी. आता हा खूप छान तू हुकूम इथे दिलेला आहेस. हा जो माझा भाचा आहे तो झालेला आहे हुकुमाचा राजपुत्र त्याच्यामुळे त्याला मिळतोय केर. घेऊन जा सायकल. व्हेरी गुड. तुझ्या हक्काची सायकल आहे ती. म्हणजे आजच्या भागाची तर धुरंधर जोडी आपल्याला सापडलेली आहे पण पुढच्या भागाची धुरंधर जोडी कोण असणार आहे ती उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तेवढी मला सुद्धा आहे. आणि त्यासाठी भेटूया आपल्या पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.